संबंध राज्यामध्ये 29 ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका आहेत। 29च्या 29 ठिकाणी महायुतीची सत्ता येणार आहे आणि कोल्हापूरमध्ये तर अभूतपूर्व यश घेऊन या महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे। दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजले। शहरात सर्वत्र आपल्याला निवडणुकांची लगबग पाहायला मिळते। या महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत खासदार धनंजय महाडिक साहेब। साहेब नमस्कार, मी आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आपण स्वतः प्रचार दरम्यान फिरताय, सर्वत्र सभा घेताय, नेमकं काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय? कोल्हापूर महापालिकेच्या यावेळेच्या निवडणुकीमध्ये एक इतिहास घडलेला आहे। अभूतपूर्व अशी महायुती संबंध महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूरमध्ये, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्ष एकत्रित येऊन एक दिलानं एकजुटीनं अतिशय सक्षम, ताकदवान, सुशिक्षित उमेदवार देण्याचं काम केलेलं आहे। युवा उमेदवार आम्ही देण्याचं काम केलेलं आहे आणि ऊर्जावान लोक या निवडणुकीच्या रणांगणामध्ये आम्ही उभे केलेले आहेत। आता या 2 दिवसामध्ये माघारी झाल्यानंतर संबंध शहरभर प्रचाराच्या तोफा धडायला लागलेले आहेत। आज या प्रभाग क्रमांक 11 मध्ये कॉर्नर सभेसाठी मी आलेलो आहे। तुम्ही बघू शकताय, मोठ्या प्रतिसादामध्ये लोक उत्स्फूर्त या सगळ्या सभेमध्ये सहभागी होतात, कारण लोकांच्या अपेक्षा आहेत। या महायुती सरकारकडून अपेक्षा आहेत, राज्य सरकारकडून अपेक्षा आहेत, केंद्र सरकारकडून अपेक्षा आहेत। अपेक्षा याच्याही आहेत की गेले 15 वर्ष काँग्रेसच्या ताब्यामध्ये कोल्हापूरची महापालिकेची सत्ता त्यांनी दिलेली आहे आणि त्यांचा पूर्णपणानं भ्रमनिराश झालेला आहे। प्रत्येक वेळी काँग्रेसचे असणारे माजी पालकमंत्री काहीतरी टॅगलाईन लोकांना दाखवतात आणि लोकांना फसवण्याचं काम करतात। ज्या पद्धतीनं महापालिकेच्या माध्यमातून कामं व्हायला पाहिजे त्यातलं एकही भरीव काम ते करू शकलेले नाहीत आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष त्यांच्या प्रति निर्माण झालेला आहे आणि म्हणून लोक मोठ्या प्रमाणात महायुतीला पाठिंबा देत आहेत। मला विश्वास आहे 81 उमेदवार उभे आहेत, 4-2च आमचे उमेदवार काही नजर चुकीनं गेले तर गेले, बाकी 90-95% उमेदवार महायुतीचे निवडून येतील याचा मला विश्वास आहे। महानगरपालिकेवर सत्ता परिवर्तन करण्यासाठी महायुतीने मोठ बांधलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मी आपल्याला सांगितलं, अभूतपूर्व अशी माहिती झालेली आहे, ज्याच्यामध्ये अतिशय ताकदवान सगळे लोक महाराष्ट्र राज्याचे आमचे नामदार चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्याचे मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेजी क्षीरसागर, म्हणजे सगळे भक्कम नेते या निवडणुकीमध्ये आता जमिनीवर उतरलेले आहेत। या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे आणि ज्या पद्धतीने केंद्रात भारतीय जनता पार्टी मोदीजींचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा यांचं सरकार आहे, त्याच पद्धतीचं सरकार जिल्ह्यामध्ये सुद्धा कोल्हापूरच्या लोकांनी 10च्या 10 आमदार आमचे निवडून दिलेले आहेत। त्याच पद्धतीनं याही महापालिकेत तशाच पद्धती सत्ता आणण्यासाठी लोक उत्सुक आहेत। नक्कीच प्रभाग क्रमांक 18 हा पूर्वी सतीश जाधव यांचा होता, त्यानंतर त्यांना प्रभाग 11 मिळाला, याबद्दल काय सांगाल? हे पहा, जाधव परिवारानं या शहराचं नेतृत्व विधानसभेच्या माध्यमातून केलेलं आहे। स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचा खूप मोठा आवाका, खूप मोठं सामाजिक काम त्यांचं या सगळ्याच प्रभागांमध्ये होतं आणि म्हणून वाटाघाटीमध्ये, जागा वाटणीमध्ये काही जागा त्यांच्या परिवारातले काही सदस्य इच्छुक होते, त्यांचे एक बंधू, त्यांच्या घरातले आणखीन 1-2-3 इच्छुक होते। त्यामध्ये त्यांना हा प्रभाग सोयीस्कर वाटला, कारण त्यांचं पूर्वीचं घर इथं होतं, त्यांचं सामाजिक काम या ठिकाणी होतं, त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ स्वीकारलेला आहे आणि म्हणजे त्यांनी निवडला आहे आणि महायुतीच्या वतीनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे। क्रिकेट वेड्या देशात, फुटबॉल वेडे शहर कोल्हापूर असं म्हणलं जातं आणि या प्रभाग 11 मध्ये अनेक फुटबॉल संघ आहेत, त्यांना कशा प्रकारे फुटबॉलपटूंना काय आश्वासित करा? आता कोल्हापूरचा फुटबॉल हा देशातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे। या सगळ्या परिसरामध्ये अनेक तालमी आहेत, अनेक संस्था आहेत, ज्यांनी या फुटबॉल खेळाला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे, वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि आमचा प्रयत्न आहे महायुती म्हणून की आणखीन याला चालना मिळाली पाहिजे। मोठ्या प्रमाणात खेळाडू तयार होत आहेत, अनेक संघ तयार होत आहेत, टॅलेंट मोठा आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आमचं टॅलेंट गेलेलं आहे। त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना दिलं गेलं पाहिजे, यासाठी महायुती भविष्यात काम करणार आहे। नक्कीच साहेब, 16 जानेवारीला निकाल काय असेल? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे संबंध राज्यामध्ये 29 ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका आहेत। 29च्या 29 ठिकाणी महायुतीची सत्ता येणार आहे आणि कोल्हापूरमध्ये तर अभूतपूर्व यश घेऊन
या महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे याचा मला विश्वास आहे. नक्कीच धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.